निमगाव वाघात चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न. निमगाव वाघा तालुका अहिल्यानगर येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. साहित्य, समाज प्रबोधन व सांस्कृतिक चळवळीचा जागर घडविणाऱ्या या संमेलनात काव्य, शाहीर, कथाकथनातून मुलगी वाचवा मुलगी शिकवा चा संदेश देण्यात आला. युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर व अभिनेत्री गौरी रत्नपारखी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. ग्रामीण भागात वैचारिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीला बळ देणारे हे संमेलन ठरले. प्रबोधन असो, गावाला एक चांगला मार्ग दाखवायचा आणि आपल्या गावाचं अनुकरण दुसऱ्या गावाने घ्यावं अशी त्याची आपुलकीची वाट आम्ही सर्वजण पाहत आहे आणि त्या पद्धतीने आपण ती करून दाखवलेली आहे. आणि इथून पुढे सुद्धा आपण या कार्यक्रमात अशा क्षेत्रात काम करत असेल तर आपली प्रतिमा उंचावण्यासाठी आपण अधिक प्रयत्नशील राहा अशा मी सर्वांच्या तर्फे आपल्याला सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आता सांगायचं तात्पर्य की 2 मिनिटात माझी ओळख करून देतो, कारण पोलीस सारखा खात्या या ठिकाणी येणं म्हणजे आपल्याला माहिती वेळ कळायलाच येत असतो. परंतु माझं आणि गाव आणि माझे बंधू भगिनी यांना पहिल्यापासून म्हणजे मी काम केलं. मी पोलीस खात्यामध्ये भरती झालो आणि त्यानंतर 15/8/2007 ला आर पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एक तंटमुक्त योजना काढली महाराष्ट्र शासनासाठी. आणि ही तंट योजना माझ्यावर जबाबदारी सोपवली की साहेब तुम्ही करता. ठीक आहे म्हणलं.